आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, तुम्ही खरंच राजीनामा देताय? मॅडम, धनंजय सरांना वाचवण्याचा दुसरा काहीतरी मार्ग असू शकतो. आणि बाहेर मीडिया आलाय. थोड्या वेळात सचिव साहेब पण येतील. ते तुमच्यावर दबाव आणतील. तुम्ही प्लीज शांतपणे विचार करा या गोष्टीवर. हो मॅडम, दुसरा मार्ग नक्कीच सापडेल तुम्हाला, पण प्लीज तुम्ही नका देऊ राजीनामा. होय मॅडम, धनंजय सर आम्हाला सुरक्षित हवेत आहेत, पण तुम्ही सुद्धा कलेक्टर म्हणून हवे आहात. मॅडम प्लीज, मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही राजीनामा देऊ नका. मला तुम्हा सगळ्यांचं म्हणणं लक्षात येते, पण मला थोडा वेळ हवाय. मला एक केबिन मध्ये थोडा वेळ एकटं बसायचंय. ठीक आहे. मी तुझा हक्क आहे तो माझा, मी बजावणारच. माझ्या नवऱ्याने माझी फसवणूक केली आणि दुसरा संसार थाटलाय. आता तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की मग हे मंगळसूत्र मी गळ्यात का ठेवलंय? हे मंगळसूत्र मला त्या त्रासाची आठवण करून देतं आणि माझ्यासाठी हा त्रास नाही, माझी प्रेरणा आहे. ज्या दिवशी मी IAS ऑफिसर होईन ना, त्या दिवशी हे मंगळसूत्र मी काढून ठेवेन. आपली सुंदरी कलेक्टर झाली. सुंदरी, माझ्या आरोहची आई, आणि मला दहावीचा बाबा बनण्याची संधी द्याल का?
तिच्यावर विश्वास दाखवला नाही, त्या विश्वास दाखवला तर ती आतून सुद्धा तिची लढाई हरेल. ती तर स्वतःशीच लढते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तिने तिचा निर्णय बदलला तर कदाचित ती सून म्हणून, मुलगी म्हणून, प्रेयसी म्हणून जिंकेली कदाचित. धनंजयराव, मला पूर्ण खात्री आहे सुंदरी यातनं सुद्धा काही ना काहीतरी मार्ग काढणार, नक्की काढेल. मैं कम इन मैम? मैडम सचिव साहेब येतात. सर 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 सुंदरी मॅडम देणार आहेत का राजीनामा? त्यांचा निर्णय काय आहे? आणि त्यांचाच राजीनामा का हवाय नक्षलींना? हे बघा, हे प्रश्न तुम्ही मला विचारू नका. थोड्याच वेळात सुंदरी मोहिते पत्रकार परिषद घेणार आहेत. मी तुम्हाला कालच सांगितलं, प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यावेळेस मला आणि तुम्हालाही तो निर्णय कळणार आहे. तेव्हा पेशन्स ठेव. सर 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 मीडिया आलाय. तुमची सगळी तयारी झाली आहे ना मिस सुंदरी? कृष्णा, अप्पा, अनिशा, येस प्रेस कॉन्फरन्सची तयारी करा. ओके सर. मग राजीनामा देणार का नाही? काय ठरलंय तुमचं? अहो बोला ना. अहो मोठमोठी लेक्चर्स देत असता, कर्तव्य कसं श्रेष्ठ आहे हे सगळ्या जगाला सांगत असता. मग आज काय निवडणार? कर्तव्य की प्रेम? एकीकडे धनंजय देसाई आणि दुसरीकडे तुमची नोकरी, ज्याला तुम्ही देश सेवा, समाज सेवा अशी मोठी मोठी नावं ठेवता. बघा, काय ठरवायचंय ते पक्क ठरवा. मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगू. काय आहे ना, मला तुमची दया येते म्हणून सांगतो. अहो काय गरज आहे त्या धनंजय देसाईला वाचवायची? एकदा तुम्ही त्याच्याबरोबर लग्न मोडून त्याचा जाहीर विश्वासघात केलेलाच आहे ना. मग दुसऱ्यांदा करा. त्यामुळे तुमचं काहीही अडत नाही. तुमच्याकडे ऑलरेडी एक नवरा आहे मिस सुंदरी. मग तेवढ्यासाठी तुम्ही एवढी मानाची नोकरी कशाला गमावताय? डीसीपी मिस्टर धनंजय देसाई हे नक्षलवाद्यांच्या चकमकीत शहीद झाले असं बोलूया आपण. त्यांच्या डीसीपीच्या पोस्टवर अजून कोणीतरी येईल. पण त्यामुळे तुमच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही मिस सुंदरी. शासन त्याच्या कुटुंबियांना मोठी नुकसान भरपाई देईलच. हे जग असंच पुढे चालत राहील मिस सुंदरी. जरा प्रॅक्टिकल विचार करा. हे बघा मिस सुंदरी, या जगात कोणाचंही कोणापासून अडत नाही. डीसीपी धनंजयच्या जागी तुम्ही असता तर असाच विचार केला असता का सर तुम्ही? मला सल्ला देण्यापेक्षा तुम्ही तुमची हिस्ट्री जरा तपासून बघा. काही आठवतंय? हे तुमच्या मुलीचं ओरिजिनल मार्कशीट आणि हे तुमच्या मुलीचं डुप्लिकेट मार्कशीट.
नाही, कसं आहे, आणि कर्तव्य, देशसेवा हे शब्द तुम्ही तुमच्या तोंडून उच्चारले नाहीत तरच बरं. तुमच्या तोंडून शोभत नाहीत ते. सर, बोलायला खूप सोपं असतो. एखादा वर्दीतला माणूस गेला तर काय फरक पडतो, पण एखाद्या शहीद झालेल्या पोलिसाच्या घरी जाऊन बघा, त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. नाही काळी चर केलं ना तर मग मला सांगा. बापा विना पोरकी लेकरं, एकटी बायको, आधार नसलेले आई वडील यांच्या डोळ्यात जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की काय फरक पडतो. तुमच्या स्वार्थी डोळ्यांना त्यांची डिग्निटी कधी दिसलीच नसेल ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, ज्या दिवशी याच माणसांचे अश्रू अनावर होतील ना त्या दिवशी तुमच्या अंगावरचे हे कपडे फाटल्याशिवाय राहणार नाही. पण आज तुमच्या या बोलण्यावरून एक गोष्ट मात्र कळेल, तुम्हाला अजिबातच वर्दीची किंमत नाही. अशा सडक्या विचाराच्या माणसाला कशी असेल वर्दीची किंमत? तुम्हाला वर्दीची किंमत कळणारही नाही आणि तुमच्या खिशाला ती परवडणारही नाही. हे बघा मॅडम. मॅडम, पत्रकार परिषदेची वेळ झाली. नमस्कार. इथे जमलेल्या समस्त पत्रकार मंडळींचे मी आभार मानतो. इतक्या शॉर्ट नोटीसवरती आपण सगळे इथे जमलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की आपले अत्यंत धडाडीचे डीसीपी धनंजय देसाई यांना एका अज्ञात नक्षलवादी ग्रुपने किडनॅप केलं आहे आणि त्यांना सोडण्यासाठी त्या नक्षलवादी ग्रुपनी आमच्या समोर 3 मागण्या ठेवल्या आहेत आणि त्यातल्या 2 मागण्या शासनाने अगोदरच पूर्ण केल्या आहेत. मिस्टर धनंजय देसाई हे अतिशय कर्तबगार आणि हुशार असे ऑफिसर आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. मुद्दा असा आहे की डीसीपी धनंजय देसाई यांना वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि ते सर्वस्वी कलेक्टर मिस सुंदरी मोहिते यांच्या हातात. कारण नक्षलवाद्यांच्या 3ऱ्या मागणीनुसार त्यांनी मिस सुंदरी मोहिते यांचा राजीनामा मागितलेला आहे. IAS संधीपासून तहहयात पराकत. मी मिस सुंदरी मोहिते यांना आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. तर त्यांच्या मनात काय आहे आणि तो कुठला निर्णय घेतात हे सर्वस्वी त्यांच्यावरती अवलंबून आहे. तर आपण सगळे त्यांच्यावरती कुठलीही जबरदस्ती न करता त्यांनी दिलेला निर्णय शांतपणे ऐकून घेऊया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मॅडम, मॅडम, या सगळ्यांमध्ये तुमचाच राजीनामा का मागितलेला? तुमच्या आणि धनंजय सरांच्या वैयक्तिक नात्यामुळे तुम्हाला तोडलं जातंय का? मॅडम, तुम्ही तर त्यांच्याबरोबर होत असलेलं लग्न मोडलं, मग आता तुमचं नातं काय आहे? मग तुम्ही राजीनामा देणार का की नेहमीप्रमाणे तुमच्या स्टाईलने धडकावून उत्तर देणार?
सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी आभार. प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर वैयक्तिक भावना आणि देशहित या दोघातील एकाचीच निवड करण्याचा प्रसंग वारंवार येत राहतो. पण आम्ही निवडतो ते सत्य, कर्तव्य. मग तुमचं फायनली डिसिजन काय ठरलंय? माझा निर्णय असा आहे की स्वरूप त्या बघता कलेक्टर बाई, असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. तू बी मोठी होऊन अशीच कलेक्टर हो. तुला तुझ्या लेखी परीक्षेसाठी कलेक्टर बनण्यासाठी जे काही गुण लागतात ते सगळे तुझ्यात आहेत. तू कलेक्टर झाले तर मला बघायचंय. तुम्ही मला म्हणालात की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. हे सगळं तुम्ही आरोहच्या आजीला वचन दिलं होतं म्हणून केलं ना? तुझं धनंजयवर खरं प्रेम आहे ना, मग तू राजीनामा का देत नाहीयेस? अगं तू राजीनामा दिलास की ते लोक लगेच धनंजयला सोडतील. आपण हे घर सोडतोय त्याचं कारण काय देणार आहेस साविदा? तिला कसं समजवणार आहेस? आपण हे सगळं कशासाठी केलं? इन्स्पेक्टर, जर खरी असतील ना तर स्वतःवरचा विश्वास पाठ ठेवू देऊ नको की हे युद्ध आता कितीही अवघड वाटत असलं तरी तू अजिबात माघार घेणार नाही. लढशील आणि विजयी होशील. स्वरूप तू बी मोठी होऊन बाई, असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. कलेक्टर बनण्यासाठी जे काही गुण लागतात ते सगळे तू कलेक्टर झाले तर मला बघायचंय. कलेक्टर बाई, तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. 100 अपराधी सुटले तरी एक निरपराध वाचला पाहिजे. डीसीपी धनंजय आणि माझ्यामध्ये काय नातं आहे असा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. मी फक्त एवढंच सांगेन की आमचं वैयक्तिक नातं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि या सगळ्या व्यतिरिक्त धनंजय माझे खूप चांगले मित्र आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, या शहरासाठी खूप काही केलंय. कुटुंब आणि वर्दी यात त्यांनी नेहमी वर्दीलाच महत्व दिलंय. आणि अशा माणसासाठी मीच काय, संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट काहीही करू शकतं. आणि आज ही संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. म्हणून मी जाहीर करते, मी कलेक्टर सुंदरी मोहिते डीसीपी धनंजय देसाई यांना वाचवण्यासाठी, नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी माझ्या IAS पदाचा कायमचा राजीनामा देते.
माफ करा, मी मध्ये बोलतोय. मॅडम, तुम्ही खरंच राजीनामा नका देऊ प्लीज. हे इनसबऑर्डिनेशन आहे. तू मध्ये बोलू नकोस. हा पोरखेळ नाहीये. तुम्ही मध्ये बोलू नका. सॉरी सचिव सर. पण मॅडम, खरंच राजीनामा नका देऊ.